हॅलो. हॅलो. नीरू. जा जा जानू, दिल्या घरी सुखी राहा. जानू, तुझी खूप आठवण येईल ग. म्हणजे तो विसरून जाणार ना मला, आणि मध्ये तुझ्या आठवणीमध्येच असणार ना मी आयुष्यभर. माझं आयुष्य तूच आहेस ग. सॉरी रे, खरंच मनापासून. ए यार, तू सॉरी नकोस ना म्हणू प्लीज. करशील ना रे मला माफ? हा, जेवत आहे ह्यात तुझी थोडीच चूक आहे. अरे मी खूप घरच्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला, पण त्यांनी नकार दिला. ते म्हणले एक अनाथ. अगं बोल ना, गप्प का झालीस? जे खरं आहे ते खरं आहे. मी अनाथच आहे ना. अरे तुला माहिती आहे ना, आधी पण माझं इंटेन्शन नव्हतं असं, आता पण नाहीये. ए वेडा बाई, मी तुला कधी दोष दिलाय का? उलट तू तर या अनाथ मुलाची आई देखील झालीस, बहीण देखील झालीस. चुकीच्या वाटेवर गेलो तर ओरडणारी वडील देखील झालीस. तुझ्या घरच्यांचं बरोबर आहे ग. अगं असं आपली मुलगी कोण पण कोणाला पण देईल का? आणि मला माहिती आहे तू काय तुझ्या घरच्यांच्या शब्दाबाहेर जाणार नाही, आणि मला पण तुझ्याशिवाय घरचं कोण नाहीये. त्यामुळे मी पण तुझ्या शब्दाबाहेर नाहीये. ज्याच्या बरोबर लग्न ठरवलंय ना तुझ्या घरच्यांनी, त्याच्या बरोबर लग्न कर. अरे खूप बोलायचंय रे. ए रजनी बाळा. नीरू, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस कधी. अजिबात नाही, तू पण कधी तुला त्रास करून घेऊ नकोस. आणि हा, ते असं करणं सवय सोडून दे ग. शब्द कमी पडले की लोक असं करतात. तू तर माझी सरस्वती देवी आहेस. परत मला कधीच कॉल करू नकोस तू. आपका हुकुम सर, आंखों पर. बाय. रजनी.